मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, SSC बोर्ड परीक्षा मार्च 2025 साठी विज्ञान भाग 1 या विषयासाठी आपण कालपासून 3 मॉडेल क्वेश्चन पेपर्स घेतलेले आहेत. प्रश्न 3 याची चांगली तयारी करून घेतलेली आहे. प्रश्न 4चं देखील आपण लाईव्ह सेशन घेतलेलं आहे. याचबरोबर IUPAC नामकरण पद्धत, रासायनिक समीकरणं कशी संतुलित करायची याबद्दलही माहिती घेतली. त्या सर्वाच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळतील. तुम्ही सर्व व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आज सायंकाळी 6:30 आपण एक लाईव्ह सेशन अरेंज केलेलं होतं, परंतु नेटवर्क कनेक्शन व्यवस्थित नसल्यामुळे मी हीच प्रश्नपत्रिका आहे तुम्हाला रेकॉर्ड करून अपलोड करत आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये या प्रश्नपत्रिकेमध्ये असे महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत की येणाऱ्या उद्याच्या बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. चला मित्रांनो, अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्यानंतर आज सायंकाळी परत नेटवर्क कनेक्शन जर व्यवस्थित असेल तर आज रात्री आपण 9 वाजता विज्ञान भाग 1 साठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत यावर केवळ 20 ते 25 मिनिटांचा एक छोटासा लाईव्ह सेशन आपण घेणार आहोत. जर नेटवर्क कनेक्शन व्यवस्थित असेल तर, अन्यथा हा देखील व्हिडिओ मी रेकॉर्ड करून अपलोड करणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 ते 4 तासामध्ये विज्ञान भाग 1चा अभ्यास कसा करायचा, कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे. यासोबतच उद्या पेपर झाल्यानंतर लगेचच विज्ञान भाग 1ची आन्सर की आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाणार आहे. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, विज्ञान भाग 1 साठी हे सर्व काही सूचना आहेत ज्या आपण अगोदरच चर्चा केलेली आहे. आपण प्रश्न क्रमांक 1 कडे जाऊया. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहायचं किंवा त्याचं उत्तर लिहायचं आहे. 5 मार्कासाठी असेल. यामध्ये केवळ रिकाम्या जागा हाच प्रश्न प्रकार असतो. तर पुढीलपैकी भारताने विकसित केलेला उपग्रह प्रक्षेपक कोणता आहे? उपग्रह म्हटलं नाही, उपग्रह प्रक्षेपक म्हटलं आहे. पर्याय बघा, इनसॅट, IRNSS, एज्युसॅट, PSLV. तर याचं अचूक उत्तर आहे बेटा PSLV. पुढे, अनंत अंतरावर असणाऱ्या वस्तूची बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा कशी असते? या ठिकाणी परत पर्याय दिलेत: सुलटी व वास्तव, सुलटी व आभासी, उलट व वास्तव, उलट व आभासी. तर याचं अचूक उत्तर आहे उलट व वास्तव. बहिर्गोल भिंग असेल, वस्तू कुठे का असे ना, बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा नेहमी करता उलट व वास्तव असते. याला एक अपवाद आहे. F1 व प्रकाशीय केंद्र ओच्या मध्ये जर वस्तू असेल मग मात्र आभासी व सुलट प्रतिमा मिळते. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी भिंगाचे सूत्र टिंबटिंब हे आहे. तर याचं अचूक उत्तर बेटा पर्याय क्रमांक ब, 1/v वजा 1/u बरोबर 1/f हे भिंगाचं सूत्र असेल. कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हायड्रोजन मूलद्रव्य कोणते? फ्लोरीन, ॲस्टेटाईन, ब्रोमीन, आयोडीन. याचं अचूक उत्तर आहे ब्रोमीन. पुढचा प्रश्न, 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ने 15.5 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी टिंबटिंब उष्णता द्यावी लागते. अचूक उत्तर आहे याचं ते म्हणजे 4180 जूल. ठीक आहे बेटा, पुढे जाऊया. प्रश्न पहिला ब, पुढील उपप्रश्न सोडवा. 5 मार्कासाठी असेल. दिलेले विधान चूक की बरोबर ते लिहायचं आहे. खाद्यतेल दीर्घकाळ तसेच ठेवले तर त्यास खवटपणा प्राप्त होतो. तर हे विधान अगदी बरोबर आहे. त्यामुळे दीर्घकाळ साठवलेले खाद्यतेल जर आपण वापरत असाल तर ते चवीसाठी, आरोग्यासाठीही योग्य नसतं. पुढचा प्रश्न, पहिल्या शब्दसमूहाचा संबंध लक्षात घेऊन दुसरा शब्दसमूह तयार करा. IRNSS दिशादर्शक उपग्रह
इनसॅट. तर इनसॅट काय असेल? इनसॅट असेल हवामान उपग्रह. पुढे जाऊया. गटात न बसणारे शब्द वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे, जनित्र. अचूक वेगळा घटक काय असेल? जनित्र. कारण बाकीची सर्व विद्युत ऊर्जा किंवा विद्युत उपकरणे हाताळत असताना जे साधनं आपल्याला उपयोगी पडतात ते आहेत, आणि विद्युत जनित्र ही विद्युत ऊर्जा निर्माण करण्याचं एक साधन आहे. पुढचा प्रश्न, फक्त नाव लिहायचं आहे की परिपथातील विद्युतधारा नियंत्रित करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते आहे? तर याचं उत्तर आहे विद्युत रोध. नियंत्रित करण्यासाठी विद्युत रोध वापरला जातो. गरजेनुसार विद्युत ऊर्जा वाढवली जाते अथवा कमी देखील केली जाते, त्यासाठी विद्युत रोध हे वापरलं जातं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल की या ठिकाणी प्लग कळ किंवा स्विच देखील असेल, तर नाही बेटा. प्लग कळ किंवा स्विच याद्वारे विद्युत ऊर्जा चालू अथवा बंद केली जाते. नियंत्रित करण्यासाठी विद्युत रोध याचा वापर केला जातो. पुढे, योग्य जोडी जुळवा. इथं बघा, निकट दृष्टिता अ स्तंभामध्ये, डी स्तंभामध्ये काय असेल? दृष्टी सातत्य. प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडे, प्रतिमा दृष्टिपटलाच्या मागे. तर निकट दृष्टितेमध्ये नेहमी करता दृष्टिपटलाच्या अलीकडे प्रतिमा तयार होत असते. त्यामुळे इथं बघा, दृष्टिपटलाच्या अलीकडे, म्हणजे योग्य उत्तर काय असेल? बी. चला, प्रश्न दुसरा अ. पुढीलपैकी कोणते दोन उपप्रश्न सोडवायचे आहेत? शास्त्रीय कारणे द्या, या प्रकारचा प्रश्न प्रकार असतो. नॅफ्थॅलिनच्या ज्वलनामध्ये ज्योत पिवळी दिसते, ह्याचं कारण सांगायचं आहे. नॅफ्थॅलिन हे असंपृक्त संयुग आहे बेटा. म्हणजेच काय? याच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये एकतर दुहेरी अथवा तिहेरी सहसंयोजी बंध असेल. असंपृक्त संयुगामध्ये कार्बनचे प्रमाण संपृक्त संयुगापेक्षा थोडेसे जास्त असते. त्यामुळे असंपृक्त संयुगाच्या ज्वलनाच्या दरम्यान न जळलेले कार्बनचे कण हे देखील तयार होतात. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बेटा, अतिशय महत्त्वाचा. त्यामुळं ज्योतीमध्ये जळत असताना हे तापलेले कण पिवळा रंग बाहेर फेकतात. त्यामुळं ही जी ज्योत जळत आहे, त्याचं ज्वलन होत आहे, ती पिवळ्या रंगाची दिसते. कारण लक्षात घ्या, हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहे. संपृक्त संयुगाच्या तुलनेने असंपृक्तमध्ये कार्बनचे अणू हे अधिक असतात, कार्बनचं प्रमाण हे अधिक असतं. त्यामुळे कार्बनचे कण न जळता तसंच त्या ज्योतीमधून बाहेर टाकले जातात आणि याची काजळी देखील होत असते बेटा. त्यामुळं हे कण जळत असताना पिवळा प्रकाश बाहेर टाकत असतात. ओके, त्यामुळं ही ज्योत पिवळ्या रंगाची दिसते. पुढे जाऊया. दुसरा उपप्रश्न, पाण्याने भरलेल्या डबक्याचा तळ थोडासा वर उचलल्यासारखा जाणवतो किंवा दिसतो, त्याचं कारण सांगायचं आहे. बघा, जलाशयाच्या तळाकडून निघालेले प्रकाश किरण पाणी या घनमाध्यमातून हवा या विरल माध्यमामध्ये प्रवेश करतात आणि ते स्तंभिकेपासून थोडेसे दूर जातात. म्हणजेच या ठिकाणी त्यांचं अपवर्तन होत. तर आपल्या पुस्तकामध्ये ही काचेच्या चिपीची आकृती आहे, लक्षात घ्या. PQRS. ठीक आहे, हे काच असेल, बाहेर हवा आहे, काच घनमाध्यम, हवा विरळ माध्यम. ठीक आहे. आता काच या घनमाध्यमातून प्रकाश किरण, आता इथं स्तंभिका आहे, ज्यावेळेस विरळ माध्यमात येतील ना, त्यावेळेस ते काय होतील? स्तंभिकेपासून थोडेसे दूर जातील. हा इथला कोण थोडासा अधिक असतो, म्हणजेच या ठिकाणी त्यांचं काय होतं? अपवर्तन होतं. मग इथं काय? इथं माध्यम कोणतं आहे? पाणी हे घनमाध्यम आहे, हवा ही विरल माध्यम आहे. ठीक आहे. मग यामुळं काय होतं? आता यामुळे अपवर्तित किरण जलाशयाच्या तळाकडून न येता थोडंसं वरून आल्याचा भास होतो. त्यामुळं पाण्याची खोली कमी भासते किंवा त्या जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो. ओके, 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. 2 अचूक मुद्दे लिहायचे आहेत. पुढे जाऊया. थंडीच्या दिवसामध्ये थंड प्रदेशातील नळ फुटण्याचा संभव असतो. कारण पहा, थंड प्रदेशातील किंवा थंड प्रदेशामध्ये थंडीच्या दिवसामध्ये वातावरणाचे तापमान बऱ्याच वेळा शून्याखाली जात असते, शून्य होत असते किंवा शून्य खाली जात असते, मायनसमध्ये जात असते. पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याचे तापमान 0 अंश सेल्सिअसच्या खाली गेले असता ते प्रसरण पावते.
बघा, सामान्यपणे भौतिकशास्त्राच्या नियमामध्ये काय असतं, जर एखाद्या वस्तूचं तापमान आपण कमी करत असेल ना तर ते आकुंचन पावतं, परंतु पाणी काय करतं, प्रसरण होत असतं. यालाच तर आपण काय म्हणतो, पाण्याचे असंगत आचरण. तर पाणी प्रसरण पावते व त्याचा बर्फ बनले तरी त्याचं आकारमान वाढत जाते. मग अशा परिस्थितीमध्ये नळातून वाहणाऱ्या पाण्याचे व त्यापासून बनलेल्या बर्फाचे आकारमान बऱ्याच प्रमाणामध्ये वाढते व त्याचा दाब नळावर पडतो. त्यामुळे नळ फुटण्याचा धोका हा अधिक असतो. पुढे जाऊया. प्रश्न दुसरा ब. पुढील उपप्रश्न सोडवा. 5 उपप्रश्न असतात, त्यापैकी कोणते 3 सोडवायचे आहेत. 6 मार्कांचा हा प्रश्न असतो बेटा. यातला पहिला उपप्रश्न बघा. ओके, चला या ठिकाणी शाब्दिक उदाहरण आले की 2 टंगस्टन बल्ब आहेत. 220 वोल्ट विभवांतर इतक्या विभवांतरावर चालतात. ओके, 220 वोल्ट इतक्या विभवांतरावर ते चालतात. ते प्रत्येकी 100 वॅट व 60 वॅट विद्युत शक्तीचे आहेत. जर ते समांतर जोडणीत जोडले असतील तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा किती असेल. उदाहरण नीट समजून घ्या. पहिला बल्ब आणि दुसरा बल्ब हे 220 वोल्ट इतक्या विभवांतरावर चालतात. पहिल्याची विद्युत शक्ती आहे 100 वॅट. ठीक आहे, P1 म्हणू आपण याला. दुसऱ्याची किती आहे, P2, ही दिली आहे 60 वॅट. विद्युत शक्ती आपण वॅटमध्ये मोजतो. हे दोन्ही देखील समांतर जोडणीमध्ये जोडलेले बल्ब आहेत. तर मग मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा किती असेल, आयची किंमत आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. काय काय दिले बघा. हे बघा, दिलेले P1 दिले 100 वॅट, P2 दिलेला आहे 60 वॅट, विभवांतर दिलं आहे 220 वोल्ट. शोधायचे काय, विद्युतधारा. ओके बेटा. मग इथं P आणि V दिले असताना आयची किंमत जर शोधायची असेल तर एक सूत्र आहे. कोणतं सूत्र आहे, P बरोबर VI. ठीक आहे, P बरोबर VI. मग या ठिकाणी सूत्र बदल करूया. आयची किंमत शोधायची आहे ना, म्हणून काय येईल, I बरोबर P/V. हे बघा, हे सूत्र बदललं आहे आपण. ओके, मग सुरुवातीला 100 वॅट इतकी विद्युत शक्ती वापरत असताना आयची किंमत किती असेल, I1 असेल. दुसऱ्या टंगस्टन बल्बसाठी 60 वॅट इतकी विद्युत शक्ती वापरत असताना आयची किंमत किती असेल, I2 असेल. त्यामुळे सूत्र आपण हे बनवलेले आहेत. ठीक आहे, आणि इथं काय सांगितले, दोन्ही समांतर जोडणीत जोडलेले आहेत. ठीक आहे, मग त्यामुळं समांतर जोडणीमध्ये तयार होणारी विद्युतधारा जर शोधायची असेल तर I बरोबर I1 अधिक I2 असतं. हे 9वीला शिकलो होतो आपण. ठीक आहे, पुढे बघा. त्यानुसार आपण काय करूया, हे सर्व सूत्र एकत्र ठेवूया. आता इथे काय घेतलं आहे, I1ची किंमत शोधायची असेल तर काय घेतलं जाईल, P1 छेदस्थानी V. हे का, I1साठी काय घेतलं आपण, P1 छेदस्थानी V घेतलं आहे. I2साठी काय घ्यावं लागेल, P2 छेदस्थानी V. हे बघा, हे घेतलं आहे आपण. आता इथं बघा, Vची किंमत दोन्हीकडे सारखीच आहे ना, 220. त्यामुळे ते V अधिक V घेण्याची ऐवजी काय करू, आपण एकच V घेऊया. ओके, वरती काय ठेवलं आहे, P1 अधिक P2 छेदस्थानी V. चला, P1ची किंमत किती आहे, 100 वॅट. P2ची किती आहे, 60 वॅट. ओके, चला दोघांची बेरीज करा. 160 वॅट छेदस्थानी 220 वोल्ट. मग इथं बघा, 1 1 0 कट केला आपण. या 16ला 22 आपण जर भाग दिला, उत्तर किती येईल बेटा, उत्तर येतं 0.727 एम्पियर. तर हे आपलं उत्तर असेल. तर त्या परिपथामधून वाहणारी विद्युतधारा किती असेल, 0.727 किंवा 0.73 एम्पियर. जे उत्तर आलं ना त्याला चौकट करायला नका विसरू. ठीक आहे, हे असं लिहिलं तरी मार्क भेटतील, हे लिहिले तरी मार्क भेटतील. इथं लक्षात घ्या, दिलेली माहिती लिहा, योग्य सूत्र वापरा, सूत्रामध्ये किमती ठेवा. ठीक आहे, किमती ठेवल्या इथंपर्यंत 1 मार्क आहे आणि पुढे कॅल्क्युलेशन करून उत्तर जर मिळवलं तर पुढे 1 मार्क आहे. पुढे जाऊया. पुढील तक्ता पूर्ण करा. सामान्य नाव, त्याचं रचनासूत्र आणि IUPAC नाव आहे. ॲसिटिक ॲसिडचं रचनासूत्र काय असेल बेटा, CH3COOH. मग त्याचं IUPAC नाव काय, इथेनॉइक ॲसिड.
ठीक आहे, काल रात्रीच्या 9च्या लाईव्ह सेशनमध्ये आपण याच्यावर चर्चा केलेली होती. पुढे जाऊया. त्यानंतर रचनासूत्र कशाचं आहे? CH3CO CH3. इथं IUPAC नाव काय? प्रोपेन 2 ओन. याचं सामान्य नाव काय येईल? एसिटोन. हा क्रियात्मक गट कोणता आहे? कीटोन आहे. ओके, तर इथं याला 1 मार्क असेल. दुसरा मार्क याला उत्तरपत्रिकेमध्ये हा जसा प्रश्नपत्रिकेमध्ये तक्ता दिलेला आहे तो तक्ता पूर्णपणे आखून घ्यायचा आहे. ज्या रिकाम्या जागा आहेत त्या फिलअप करायच्या आहेत व त्याला अंडरलाईन करायला नका विसरू बेटा. ओके, पुढे जाऊया. व्याख्या लिहा. बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा काय असेल? तर एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात. लक्षात घ्या, बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा बाष्पण म्हटलंय. मग इथं द्रव पदार्थाचं रूपांतर वायूमध्ये होत असताना, पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमान स्थिर राहील. मग ही जी उष्णता शोषून घेतली ना ती कशासाठी वापरली गेली आहे? द्रव पदार्थामधील जे रेणू आहेत त्या रेणूमधील आंतररेणुवीय बल तोडण्यासाठी. ठीक आहे, त्या रेणूची रचना तोडण्यासाठी ही उष्णता वापरली गेली आहे. आणि मग पुन्हा त्यानंतर ह्या द्रव पदार्थाचं रूपांतर वायूमध्ये होतं. आणि यालाच काय म्हटलं आहे? बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. ओके, पुढे जाऊया. पुढील रासायनिक अभिक्रियेमध्ये काय घडते ते संतुलित समीकरणाच्या साहाय्याने दाखवा. ओके, काय सांगितले? रासायनिक अभिक्रिया मॅग्नेशियमची हायड्रोक्लोरिक आम्लाशी होणारी अभिक्रिया. या पेपरमध्ये किमान एकतरी रासायनिक अभिक्रिया असते, किमान एकतरी न्यूमेरिकल प्रॉब्लेम किंवा शाब्दिक उदाहरण हे असतं म्हणजे असतं बेटा, लक्षात असू द्या. आता मॅग्नेशियम हायड्रोक्लोरिक आम्ल हे 2 आपल्याला अभिक्रिया कारकं भेटलेली आहेत. ठीक आहे, मग घेऊया या ठिकाणी. इथं बघा, मॅग्नेशियम अधिक 2HCl. ओके, काय होईल? मॅग्नेशियम क्लोराईड बनेल, काय ना. इथं बघा, मॅग्नेशियम क्लोराईड काय उरलं बेटा? या ठिकाणी 2 हायड्रोजन उरले, H2. ठीक आहे, मग इथं या मॅग्नेशियमचं क्लोराईडचं क्षार बनतं आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो. बस समीकरण लिहा आणि त्यासंबंधी माहिती लिहा. योग्य संतुलित समीकरण लिहिलात तर 1 मार्क, त्याची जर व्यवस्थित माहिती लिहिलात तर उर्वरित 1 मार्क. ओके, समीकरण लिहिलं आहे आपण या प्रकारे. आता मॅग्नेशियमची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया घडून आणली असता किंवा घडून आणली तर मॅग्नेशियम धातूचे क्लोराईडचे क्षार बनतील आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. ठीक आहे, पुढे जाऊया. फरक स्पष्ट करा. गुरुत्व स्थिरांक आणि गुरुत्व त्वरण या दोन्हीमधला फरक आपल्याला सांगायचा आहे. मुद्देसूद फरक लिहायचा आहे. पहिला आला गुरुत्व स्थिरांक, त्यानंतर येईल गुरुत्व त्वरण. आता गुरुत्व स्थिरांकामधील पहिला मुद्दा, 2 एकक वस्तुमानांच्या वस्तूमधील अंतर 1 एकक असल्यास त्यांच्यातील गुरुत्व बलाचे मूल्य गुरुत्व स्थिरांका एवढे असते. ओके, हे आपण कॅपिटल Gने दाखवतो बेटा, लक्षात घ्या. पुढं गुरुत्व त्वरण काय असेल? पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे एखाद्या वस्तूचे त्वरण होते, वस्तूमध्ये त्वरण निर्माण होते, या त्वरणालाच गुरुत्व त्वरण म्हणतात, जे आपण स्मॉल Gने दाखवतो. पुढचा पॉईंट, याचे मूल्य विश्वात सगळीकडे सारखे असते, परंतु गुरुत्व त्वरणाचं मूल्य स्थानानुसार बदलतं. हे ना, विषुववृत्तावर गुरुत्व त्वरणानुसार गुरुत्व त्वरण किंवा उंचीनुसार, खोलीनुसार, हे पहिल्या पाठामध्ये सर्व मुद्दे आपल्याला झालेले आहेत. पुढं याला परिमाण असते पण दिशा नसते बेटा, परंतु इथं याला परिमाण व दिशा दोन्हीही आहे. पुढचा मुद्दा, याचे SI पद्धतीमधील एकक न्यूटन मीटरचा वर्ग प्रति किलोग्रामचा वर्ग असे आहे आणि याचं SI पद्धतीमधील एकक मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे. कोणतेही 2 अचूक फरकाच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत. जर 2पेक्षा अधिक फरकाच्या जोड्या तुम्हाला येत असतील, उत्तर माहीत असेल, तर 2पेक्षा अधिक जोड्या लिहिलेल्या कधी योग्य राहील. पुढे जाऊया. प्रश्न 3,
पुढील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 5. एकूण 8 उपप्रश्न असतात, त्यापैकी 5 सोडवायचे आहेत, प्रत्येकी 3 मार्क, एकूण 15 मार्कांचा हा प्रश्न असेल. पुढे बघा, आकृती काढून स्पष्टीकरण द्या, फेरन तरण पद्धत. दुपारच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण यावर सविस्तर अशी चर्चा केलेली होती, तरी आपण माहिती घेऊया. बघा, फेनतरण पद्धत ही धातुकांमधील कणांच्या परस्पर विरोधी, जलस्नेही आणि जलविरोधी ह्या 2 गुणधर्मावर आधारित असते. जलस्नेही म्हणजे ज्यांची अभिक्रिया पाण्यासोबत होते, जे पाण्यामध्ये विरघळतात. जलविरोधी म्हणजे जे पाण्यापासून दूर पळतात. उदाहरणादाखल तेल, पाणी आणि या गोष्टी एकमेकांमध्ये विरघळत नाहीत, मिसळत नाहीत, त्याला म्हणतो आपण जलविरोधी. या गुणधर्मावर आधारित ही पद्धत आहे. ओके, आता याचं आकृती काढून स्पष्टीकरण द्या म्हटलं आहे. मग ही आकृती काढली आपण. बऱ्याचदा आकृती ऑलरेडी दिली जाते व आकृतीवर आधारित प्रश्न येतील. मग इथं काळजीपूर्वक पहा बेटा, यामध्ये धातूंच्या सल्फाईडची कण त्यांच्या जलविरोधी गुणधर्मामुळे प्रामुख्याने तेलामध्ये भिजतात. सल्फाईडचे कण जे आहेत ना, हे तेलामध्ये भिजतात आणि याच धातुकामधील जी मृदा आहे ना, ही मृदा पाण्यामध्ये विरघळते. ओके, त्यामुळे हे पाण्यामध्ये पूर्ण भिजून जाते आणि या गुणधर्माचा उपयोग करून आपण काही विशिष्ट प्रकारच्या धातुकांचं संहतीकरण अतिशय योग्य प्रकारे करत असतो. काय होत असतं, मग यामध्ये बारीक दळलेलं धातूक आपण मध्ये टाकत असतो. इथं बघा, धातुकाची बुकटी या टाकीमध्ये टाकायची आहे ना. इथं बघा, पाणी भरलेल्या खूप मोठ्या टाकीमध्ये टाकतात. पुढे ठराविक वनस्पतींचे तेल, उदाहरणादाखल पाईन तेल, निलगिरीचं तेल, ही नावं लक्षात असू द्या. पाईन तेल, निलगिरीचं तेल हे फेन निर्माण करण्यासाठी या पाण्यामध्ये टाकलं जातं. फेन म्हणजे काय बेटा? फेन म्हणजे फेस. ठीक आहे. आणि उच्च दाबाच्या हवेचा झोत या पाण्यामधून फिरवला जातो. आता इथं बघा, हवेचा पुरवठा इथूनच केला जातो आणि यासोबतच मध्ये ढवळणी देखील बसवली जाते, जे गरजेनुसार वापरली जाते. ढवळणी कशासाठी वापरायची? की या ठिकाणी अधिकाधिक फेस तयार व्हावा. कारण फेस जर तयार झाला तर तेलामध्ये सल्फाईड गंधक मिसळत आहे, सल्फर मिसळत आहे आणि पाण्यामध्ये तर मृदा अशुद्धी मिसळत आहे. ठीक आहे. इथं बघा, हवेच्या झोतामुळे बुडबुडे तयार होतात आणि ढवळणीमुळे तेल, पाणी आणि हवेचे बुडबुडे मिळून फेस तयार होतो. हा जो तयार झालेला फेस आहे ना, हा या पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगायला लागतो इथं. ओके. आणि गरजेनुसार वेळोवेळी आपण हा फेस इथं बाहेर काढून घेतो. इथं बघा, सहत सल्फाईड धातूक. आणि इथं माती जी आहे ना, पाण्यामध्ये विरघळते. इथून या टाकीच्या खालच्या बाजूने आपण मृदा अशुद्धी वेळोवेळी बाहेर काढून घेत असतो. पुढे आता इथं लक्षात असू दे, याचा वापर आपण कशासाठी करतो? झिंक ब्लेंड आणि कॉपर पायराईट यांच्या संहती करण्यासाठी याचा वापर केला जातो. केवळ ही नावे लिहा, 1 मार्कासाठी येऊ शकतं, 1 मार्कासाठी. त्यामुळे ही नावं लक्षात असू द्या. नेक्स्ट पुढे जाऊया. मुक्तिवेगाची व्याख्या सांगून मुक्तिवेगाचं सूत्र जी व आर मध्ये व्यक्त करा. ठीक आहे बेटा. जी का असेल गुरुत्व त्वरण, आर त्रिज्या असेल. बघूया, सुरुवातीला व्याख्या सांगूया. ज्या विशिष्ट आरंभ वेगामुळे पृथ्वीच्या किंवा मग पुन्हा इतर ग्रहाच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या किंवा इतर ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते, त्याला मुक्त वेग म्हणतात. सामान्यपणे एखादी वस्तू जर वर फेकली तर ती वस्तू ठराविक अवधीनंतर, ठराविक उंची गाठल्यानंतर परत खाली येते, कारण गुरुत्वीय बल त्याला खाली ओढतं. ठीक आहे. परंतु मुक्त वेग काय असेल? मुक्त वेगानुसार जर एखादी वस्तू आपण वर जर फेकली तर ते आता पृथ्वीच्या किंवा कोणत्याही ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण बलावर मात करून वर वर जात राहते, ते कधीही खाली येत नाही. मग सुरुवातीला असं होण्यासाठी सुरुवातीला जो वेग असणं आवश्यक आहे ना, त्या वेगाला काय म्हणायचं आहे? मुक्तिवेग. आता यावेळी वस्तू पृथ्वीपासून अथवा त्या ग्रहापासून, उपग्रहापासून किंवा ताऱ्यापासून अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. आणि आता याचं आपल्याला मुक्तिवेग, त्याचं सूत्र सांगायचं आहे आपल्याला. हे बघा, मुक्तिवेगाचं सूत्र काय? एस्केप वेलोसिटी म्हणतो आपण.
मग काय सूत्र असेल इथं बघा, 2 गुरुत्व विश्वस्थिरांक कॅपिटल जी, एम म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, आर काय असेल पृथ्वीची त्रिज्या. ओके बेटा, जी मध्ये व्यक्त करायचं. मग काय घ्यायचं आता, गुरुत्व त्वरणाचं सूत्र, जी बरोबर स्मॉल जी बरोबर गुरुत्व विश्वस्थिरांक कॅपिटल जी, पृथ्वीचं वस्तुमान, इथं सूत्रानुसार घ्या, पृथ्वीची त्रिज्या घ्या. ओके, त्याचा वर्ग केला आपण. यस, आता पुढे लक्षात घ्या, इथं काय झालेलं आहे, हे जे भागाकारामध्ये आहे ना, इथं जाऊन कुठे गेलं आहे, गुणाकारामध्ये. काय बदल झाला इथं, इथं बघा, गुरुत्व विश्वस्थिरांक कॅपिटल एम बरोबर स्मॉल जी गुणिले आरचा वर्ग. ओके, आता इथं आपल्याला एस्केप वेलोसिटीचं सूत्र मिळवायचं आहे. म्हणून इथं बघा काय येईल, व्ही एस्केप वेलोसिटी बरोबर काय बदल झाला आहे, इथं सुरुवातीला हे जे सूत्र होतं इथं काय आलं आहे, स्मॉल जी आलं आहे फक्त. ओके, स्मॉल जी आलेलं आहे, कारण इथं काय किंमत होती बघा, कॅपिटल जी आणि एमच्या ऐवजी स्मॉल जी एमचा वर्ग आला आहे. मग इथं काय होतं, हे होतं, याच्याऐवजी काय घेतलं आपण, काय हे घेतलेलं आहे, गुरुत्व त्वरण गुणिले पृथ्वीच्या वस्तुमानाचं वर्ग. ओके, हे ठेवलेलं आहे या ठिकाणी, आणि पुढं आपण त्याला वर्गमुळामध्ये टाकलं आहे, म्हणजेच जी आणि आरमध्ये या किमती आपण व्यक्त केलेल्या आहेत. पुढे जाऊया, शेवटी इथं बघा हे आर कटलं, इथं 2 आर आहेत, त्यामुळे 1 आर उरलेलं आहे. काही वर्गमुळामध्ये 2 स्मॉल जी आर ही त्याची किंमत असेल. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढील अभिक्रियेची काळजीपूर्वक निरीक्षण करा व उपप्रश्नांची उत्तरे लिहा. काय असेल, कॉपर ऑक्साईड अधिक हायड्रोजन काय तयार झाले, शुद्ध स्वरूपात कॉपर आणि पाणी. ओके, बघा पहिला प्रश्न, या अभिक्रियेमध्ये क्षपणक कोण आहे. ओके, साधी सोपी गोष्ट आहे, या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन हा क्षपणक आहे. क्षपणक काय करतं, क्षपण अभिक्रिया घडवून आणतं. क्षपण अभिक्रियेमध्ये एकतर हायड्रोजन मिसळला जातो अथवा अभिक्रिया कारकामधून ऑक्सिजन काढून घेतला जातो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, या अभिक्रियेत ऑक्सिडीकारक कोण आहे. आता कोणाचं ऑक्सिडीकरण होत आहे किंवा ऑक्सिजन कोण उपलब्ध करून देत आहे, तर कॉपर ऑक्साईड. कॉपर ऑक्साईड ऑक्सिजन उपलब्ध करून देतो. ठीक आहे, इथं लक्ष देऊन बघा, कॉपर ऑक्साईडमधील ऑक्सिजन निघून गेला आणि तो ऑक्सिजन या हायड्रोजनने स्वीकारला आहे. ओके, हायड्रोजनचं रूपांतर झालं H2 पाण्यामध्ये आणि कॉपर ऑक्साईडचं रूपांतर झालं फक्त कॉपरमध्ये. म्हणजे ही अभिक्रिया कोणते बेटा, ही आहे रेडॉक्स प्रकारची अभिक्रिया. 3 मार्कासाठी वारंवार आलेली आहे. पुढे काय विचारले, अशा प्रकारची अभिक्रियेची अजून एक उदाहरण द्या. ओके, ठीक आहे, हे बघा काय उदाहरण आहे, हायड्रोजन सल्फाईड अधिक सल्फर डायऑक्साईड, सल्फर बनलं आणि पाणी बनलं. इथं काय झालेलं आहे, H2S आणि सल्फर डायऑक्साईड, इथं H2S मधून हायड्रोजन निघून गेला, काय बनलं, सल्फर, हायड्रोजन निघून गेला आणि म्हणून या ठिकाणीचं ऑक्सिडीकरण झालेलं आहे आणि इथं सल्फर डायऑक्साईडमधून ऑक्सिजन निघून गेला म्हणून याचं क्षपण झालेलं आहे. ओके, पुढे जाऊया. पुढील आकृतीचे निरीक्षण करा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. बघा ही आकृती दिलेली आहे पुस्तकामध्ये, हा प्रयोग दिलेला आहे, कृती दिलेली आहे, त्यावर आधारित प्रश्न आहेत. आकृतीमधून कोणते तत्व स्पष्ट होते. बघा, चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावर बल निर्माण होते. ठीक आहे, आणि या बलाची दिशा ही विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा या दोन्हीवर अवलंबून असते. ओके बेटा, आणि यावर आधारितच फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम काम करत असतो आणि यावरच आधारित यावर आधारितच फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम काम करतो, ज्याच्यावर इलेक्ट्रिक मोटार किंवा विद्युत चलित्र हे यंत्र काम करत असतं. पुढचा प्रश्न हे बघा, या तत्वामध्ये बलाची दिशा शोधण्यासाठी कोणत्या नियमाचा वापर केला जातो. आत्ता सांगितलं फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियमाचा वापर केला जातो. बरं, या तत्वाचा वापर कोणत्या यंत्रामध्ये केला जातो हे बघा. पुढे सर्व काही मी आत्ता तुम्हाला नकळतपणे सांगून गेलो तेच प्रश्न आहेत. ठीक आहे,
याचा वापर विद्युत चलित्रामध्ये केला जातो. पुढे काय विचारलं आहे, याचे कार्य अभ्यासण्यासाठी आकृती काढा. ओके, ठीक आहे. हे बघा, विद्युत वाहकावरील बल, चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि विद्युतधारेची दिशा, ह्याला काय म्हणतो आपण, फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाची ही आकृती आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. धातूचे क्षरण टाळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. त्या पद्धती आपल्याला लिहायच्या आहेत. बघा, धातूचा हवेशी संपर्क तोडल्यास क्षरण रोखता येतं. पुढे काय करायचं आणखी, मग हा संपर्क कसा तोडायचा? एखाद्या पदार्थाचा थर बसवणे जेणेकरून हवेतील बाष्प आणि ऑक्सिजन यांची धातूशी संपर्क रोखला जाऊन त्यांच्यासोबत अभिक्रिया होणार नाही, जेणेकरून आपल्याला क्षरण, ऑक्सिडीकरण किंवा झीज रोखता येते. पुढे काय करता येईल आणखी, धातूवर रंग, तेल, ग्रीस किंवा वॉर्निश यांचा थर देखील आपल्याला लावता येतो. पुढं क्षरणकारी धातूवर अक्षरणकारी धातूचा थर बसवल्यामुळे या धातूंचं क्षरण रोखता येतं. मग यासाठी गॅल्वनायझिंग, कथिलीकरण, विद्युत विलेपन, धनाग्रीकरण यासारख्या आणि संमिश्रीकरण यासारख्या वेगवेगळ्या पद्धती आपण वापरत असतो. शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढे जाऊया. पुढील आकृत्यांचे निरीक्षण करा व तक्ता पूर्ण करा. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. निकटदृष्टिता, दूरदृष्टिता वारंवार प्रश्न येतात बेटा. ठीक आहे, काय मुद्दे दिले? दोषाचं नाव, प्रतिमा कुठे तयार होते आणि हा दोष दूर करण्यासाठी कोणत्या भिंगाचा चष्मा वापराल. ठीक आहे, पहिली आकृती, दुसरी आकृती. इथं लक्षात घ्या, इथं दृष्टिपटल आहे, प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडे तयार होते. इथं दृष्टिपटल आहे, प्रतिमा दृष्टिपटलाच्या पाठीमागे तयार होते. ओके, त्यानुसार दृष्टिदोषाचं नाव, पहिला दृष्टिदोष निकट दृष्टिता, हा काय असेल? ठीक आहे, अगोदर एक एक घेऊया. इथं प्रतिमा कुठे तयार होते? हे बघा, आत्ताच सांगितलं, दृष्टिपटलाच्या अलीकडे तयार होते. हे बघा, इथं तयार होते. ठीक आहे, पुढं हा दोष दूर करण्यासाठी कोणता भिंगाचा चष्मा वापराल? अंतर्गोल भिंग, कारण प्रकाशकिरण इथं एकत्र येतात, मग प्रकाशकिरण विखुरले पाहिजेत, त्यासाठी इथं आंतरवक्र भिंग वापरलं जातं, जेणेकरून प्रकाशकिरण विखुरतील आणि प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होईल. ओके, पुढे जाऊया. हा दृष्टिदोष कोणता असेल बेटा? हा असेल दूरदृष्टिता. प्रतिमा कुठे तयार होते? दृष्टिपटलाच्या पाठीमागा. ठीक आहे, बहिर्गोल भिंगाचा वापर आपण या ठिकाणी करतो. ओके, किती घटक आहेत? 1 2 3 4 5 6. प्रत्येक घटकाला अर्धा मार्क आहे. अशा प्रकारे 3 मार्क तुम्हाला इथं भेटतील. पुढे उपग्रहाची भ्रमणकक्ष म्हणजे काय? त्यांचे वर्गीकरण कसे केले जाते? आता उपग्रहाची भ्रमणकक्ष म्हणजे उपग्रहाचा पृथ्वीभोवती परिक्रमा करण्याचा मार्ग म्हणजेच उपग्रहाची भ्रमणकक्ष. ओके, कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमणकक्षेचे 3 प्रकारे वर्गीकरण आपल्याला करता येते. पहिला प्रकार, भ्रमणकक्षांचे स्वरूप काय असेल? उपग्रहांची भ्रमणकक्षा वर्तुळाकार आहे का लंबवर्तुळाकार आहे? हा पहिला प्रकार, पहिला निकष. दुसरं काय, भ्रमणकक्षेचा पृथ्वीच्या विषुववृत्ताशी होणारा कोन. बघा, ही भ्रमणकक्षा विषुववृत्ताला समांतर आहे का एखाद्या विशिष्ट प्रकारच्या कोणामध्ये आहे किंवा कोण करणारी आहे. ठीक आहे, शेवटचं आपल्या सर्वांना माहिती आहे की भ्रमणकक्षाची उंची. आता या कृत्रिम उपग्रहाची भ्रमणकक्षा भूपृष्ठापासून किती उंचीवर आहे त्यानुसार परदेचे 3 उपप्रकार पडतात. पहिला, उच्च कक्षा उपग्रह, मग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 35,780 किंवा याच्यापेक्षा अधिक. पुढं मध्यम कक्षा उपग्रह, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर या उंची दरम्यान जे उपग्रह असतात त्यांना काय म्हणतात? मध्यम कक्षा उपग्रह. ओके, शेवटी काय येईल बेटा? निम्न कक्षा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर या दरम्यान जे कृत्रिम उपग्रह असतात त्यांच्या कक्षांना निम्न कक्षा उपग्रह म्हणतात. पुढे जाऊया. पुढे दिलेल्या IUPAC नावासाठी रचनासूत्रे लिहा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा समज असतो की आपल्याला रचनासूत्र देतात आणि मग पुन्हा आपल्याला नाव लिहायचं असतं, परंतु बऱ्याचदा तुम्हाला नावे दिली जातात आणि रचनासूत्र आखायला सांगितलं जातं. ओके बेटा, इथं काय सांगितलं? पेंट 2 ओन. पेंट म्हणलं की कार्बनची संख्या 5. ओके, त्यानंतर 2 आहेत म्हणजे एक क्रियात्मक गट आहे.
तो दुसऱ्या नंबरच्या कार्बनला जोडलेला आहे. रचनासूत्र बघूया. हे बघा 1 2 3 4 5 कार्बन आहेत पेंट म्हटल्यानंतर. क्रियात्मक गट आहे कीटोन. ओके, म्हणून कीटोनमध्ये काय आता एकेरी बंध आहे म्हणून काय, हे बघा पेंटेन येईल. शेवटचं ई काढून टाका. ईच्या ऐवजी काय येतं ऑन, म्हणून काय येतं पेंट 2 ओन हे त्याचं नाव आहे. ओके बेटा, पुढे ब्युटॅनोन. ब्यूट म्हणाल्यानंतर 4 कार्बन 1 2 3 4. ओके, हा देखील कीटोनच आहे. ओके, ब्युटॅनोन एकेरी बंध आहे. ओके, प्रोपेन 2 ऑल. इथं आता अल्कोहोलिक गट असला पाहिजे. प्रोप म्हणजे 3 कार्बन. हे बघा 1 2 3 दुसऱ्या नंबरच्या कार्बनला अल्कोहोलिक गट म्हणजे OH जोडला आहे म्हणून प्रोपेन 2 ऑल. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न 4. पुढील उपप्रश्न सोडवा. 5 मार्कांसाठी असतो. 2 पैकी 1 उपप्रश्न सोडवायचा. आता इंद्रधनुष्य आहे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तिन्ही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. या विधानाची सत्यता लिहा. तर या संदर्भात आपल्याला सर्व माहिती आकृतीसह काढायची आहे. बघा आता काय होतं, पाऊस थांबल्यावर वातावरणातील पाण्याच्या थेंबामुळे सूर्यप्रकाशाचे अपवर्तन, अपस्करण, आंतरिक परावर्तन आणि पुन्हा अपवर्तन झाल्यामुळे आकाशामध्ये सुंदर असा इंद्रधनुष्य दिसतो. ओके, मग या ठिकाणी पाण्याचे जे थेंब आहेत ना हे प्रिझमप्रमाणे काम करतात. प्रकाश किरणाचं अपस्करण म्हणजेच प्रकाश किरणाचं त्यांच्या अंगभूत 7 रंगामध्ये विभक्तीकरण घडवून आणतात, सेपरेशन घडवून आणतात. आता पाण्यातून हवेत शिरताना प्रकाशाचे सर्वात अगोदर अपवर्तन होतं. इथं बघा प्रकाश किरणाला सर्वात अगोदर काय होतं, इथं अपवर्तन होतं. प्रकाश किरण आपला मार्ग बदलतो. ओके बेटा, पुढं काय होतं, आता सूर्यप्रकाश म्हणजेच काय जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी आणि तांबडा अशा 7 रंगांचं मिश्रण आहे. ठीक आहे, आणि पाऊस थांबलेला आहे. वातावरणात पाण्याचे असंख्य लहान लहान थेंब आहेत आणि सूर्यप्रकाश या पाण्याच्या थेंबामधून मध्ये प्रवेश करतात. मग सुरुवातीला काय झालं आहे, अपवर्तन झालं. लगेचच काय होतं, अपस्करण देखील होतं. हे बघा अपवर्तन झालं की अपस्करण. आता इथं काय होतं, आता या ठिकाणी या पाण्याच्या थेंबाचे प्रकाश किरणाचे पाण्याच्या थेंबाच्या मध्ये आंतरिक परावर्तन घडतं. म्हणजे प्रकाश किरण बाहेर आले नाही, तिथं मधल्यामध्ये वळलेले आहेत. मग याला काय म्हणायचं, आंतरिक परावर्तन. हे सांगितलं या मुद्द्यामध्ये. पुढे बघा आता पाण्याचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशासाठी हा वेगवेगळा असतो. मग जांभळ्या रंगासाठी तो सर्वात जास्त आहे आणि तांबड्या रंगासाठी सर्वात कमी आहे. त्यामुळं हवेतून पाण्यात शिरताना परत आणखी एकदा अपस्करण होत असतं. ठीक आहे, मग इथं लक्षात घ्या, जांभळा रंग सर्वात जास्त कोणातून वळतो, तांबडा रंग कमी कोणातून वळत असतो. ओके, आता वातावरणामध्ये असंख्य थेंब असल्यामुळे हे छोट्या लोलकाप्रमाणे प्रिझमप्रमाणे काम करतात आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून इंद्रधनुष्य तयार होत असतो. ओके, मग यामध्ये तांबडा रंग बाहेरच्या बाजूला असतो. ठीक आहे, आणि जांभळा रंग आतल्या बाजूला असतो. तांबडा रंग बाहेरच्या बाजूला का, तो सर्वात कमी वळतो. ओके, त्याची तरंग लांबी किती असते बेटा, 700 नॅनोमीटर. जांभळा रंग सर्वात अधिक कोणामध्ये वळतो, तरंग लांबी किती त्याची 400 नॅनोमीटर. ओके, आणि उर्वरित 5 रंग या दोन्ही रंगाच्या मध्ये असते. आता इंद्रधनुष्य दिसण्यासाठी एक अट आहे बेटा, काय की सूर्य निरीक्षकाच्या मागच्या बाजूला असला पाहिजे, तरच पाण्याचे थेंब निरीक्षकाच्या पुढच्या बाजूला दिसतील किंवा असले पाहिजेत. त्याच वेळेस इंद्रधनुष्याची निर्मिती होत असते. चला प्रश्न 4 दुसरा उपप्रश्न. काय मूलद्रव्य दिलेत, पोटॅशियम, सोडियम, रुबिडियम, सिझियम, लिथियम आणि त्यांच्या अणुत्रिज्या दिलेल्या आहेत पिकोमीटरमध्ये. ओके, मग यावर आधारित काय प्रश्न आहेत बघा. आधुनिक आवर्त सारणी पाहून वरील मूलद्रव्यांचे गण सांगा. सोपं आहे ना, सर्वांचा गण एक आहे, पहिला गण आहे बेटा. हे सर्व पहिल्या गणातील मूलद्रव्य आहेत.
वरील मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने वरून खाली या पद्धतीने मांडा. काय अवघड प्रश्न आहे ना, किती सोपं विचारलं आहे बघा. बघा, लिथियम, सोडियम, त्याच्यानंतर पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, हे चढता क्रम घ्यायचा अणुत्रिज्येचा. संख्या शोधा, चढत्या क्रमानुसार मांडणी करा. पुढे ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1च्या आकृतिबंधाशी जुळते का? तर हो, जुळते. ओके, चढत्या क्रमाने आहे म्हणून जुळते. पुढे आता वरील मूलद्रव्यामधील सर्वात मोठा आणि सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती? सोपं आहे ना. सर्वात मोठा अणू सिझियम, सर्वात लहान अणू लिथियम. ओके, ठीक आहे बेटा. पुढे काय सांगितलं, एका गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या बदलण्यामध्ये आवर्ती कल काय दिसतो? गणामध्ये वरून खाली येत असताना काय होतं, अणूचं आकारमान वाढत जातं, कारण नवीन कक्षांची भर पडत असते. ओके बेटा, तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन एक शेवटची प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी घेतलेली होती. नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे आपण व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे बेटा. चला, नेटवर्क जर व्यवस्थित असेल तर आज रात्री 9 वाजता एक लाईव्ह सेशन असेल, ज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे 20च मिनिटामध्ये. तुमचा अधिक वेळ नाही घेणार. ठीक आहे, नेटवर्क कनेक्शन बरोबर असेल तर लाईव्ह येऊ, अन्यथा हा व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड केला जाईल. ठीक आहे बेटा. उद्या आपल्याला पेपर झाल्यानंतर लगेचच आपल्या पेपरची आन्सर की भेटणार आहे. त्यामुळे चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या लाईव्ह सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.